शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती। महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भाल्यांना कुठला घाम याला कोण घालील येसरे दरबारी पुस्ती भेगले। परी बेगम अली आदिल शहाची आई बरका नजर येत तिच्या अंगारे दरबार झाला गमगारे कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानले हारे। इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला मैं लाऊंगा शिवाजी को और त्यानं विडा उचलला नवतेच अफजल खाने नवतेच अफजल खाने तिचा पट्टाचं मूठ बघितलाने कारण बोलला छाती खोकून शिवसाला ताकद चिरडून कौतिक झालं दरबाराचे खान निघाला मोठा दुर्मिते त्याच घोड जड पाहिजे फौज फाटा नाही बसके आगी हाती चप्पल वाहनावा चौक वाटे भेटेल त्याला चिरडी कीर्ती खानाची सेना निघाली हवा लुटली देवाला उद्ध्वस्त केली आया वैदिकची आबरू लुटली कोण रोखला रे वाडा आता शिवबाचं काय खरं इकडं निजाम तिकडं मोगल पलीकडं इंग्रज जो हेच बोलू लागला राजाची सेना मुठभर खानाला कसा ठोकणारे काय लढवावा हुंडर चिंतेत बंद सरदार पण आई जिजाऊ काय म्हणाल्या अशा वाघिणीचा गच्छावा अशा वाघिणीचा त्यो छावा गनिमान कसा ठेचावा डोक्यात नेहमी कावा पेटीचा धन सांगावा प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खाल्याने असंच गमन केला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खाले प्रतापगडच्या पायथ्याशी आला बेगुमाने नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची आणि त्याचे नाही जाणीव शक्तीची आणि करील काय कल्पना युक्तीची काय कल्पना युक्तीची करील काय कल्पना युक्तीची खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता। भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला अनाच्या शामियान्या कान दौलत सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाराज बरं का शिवा महाराज नावाचा डोंबारी होता म्हणतात होता शिवा म्हणून शिवबाच्या संगती महाराज राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ हमारी तो हंसनी
पण आपला राजा पण काय कसा गुरुकाक्षाला ठेवला. राजा थोर पाहत त्याची ज्ञानी, राजा थोर पाहत त्याची ज्ञानी. चालती त्याची सावध वाणी, तिरहाटी लगती, तिरहाटी लगती, तिरहाटी लगती. कारण राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. कारण आम्ही बाण मारला, कारण आम्ही बाण मारला. गजालीचा वार त्याला केला, गजालीचा वार त्याला केला. चिरखंड वार झाला, चिरखंड वार झाला, चिरखंड वार अंगाला, चिरखंड वार अंगाला. खानाचा वार फुगा गेला आणि गडबडला. इतक्यात महाराजानं पोटामध्ये Bye.